सातारा जिल्ह्याला हवामान खात्याने आज रेड अलर्ट दिला होता आणि त्यामुळे मुसळधार पाऊस अतिवृष्टी होताना पाहायला मिळालेली आहे. एकंदरीत या कारणामुळे कोयना धरणात आणि कोयना परिसरात मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडत आहे. नवजाला गेल्या 24 तासात 300 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे, तर कोयनेला 250 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झालेली आहे. त्यामुळे काल सकाळी 11 वाजता 21 क्युसेस पाण्याचा विसर्ग कोयना धरणातून करण्यात आला होता. मात्र त्यानंतर आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 7व्यांदा या धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे. ते म्हणजे 90,000 क्युसेस. हे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पाणी कोयना धरणातून सोडल्यामुळे आपण सध्या पाहतोय ते म्हणजे हे कोयना नदीचं पात्र, आणि हे कोयना नदीचं पात्र आहे ते दुथंडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षरशः नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे नदीनं रौद्र रूप धारण केल्याचं अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. या पाण्यामुळे अनेक ठिकाणी नुकसानही होताना पाहायला मिळत आहे. कोयना नदीवरील जे बंधारे आहेत त्यामध्ये तांबवे गावचा बंधारा असेल तसेच नसरे गावचा, हे दोन्ही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यासोबत पाटण तालुक्यातील निसरे, नेरळ, मुळगाव आणि जुना संगमनगर धक्कापूल हे सुद्धा पाण्याखाली गेलेले या ठिकाणी माहिती मिळत आहे. त्यासोबत कोयना नदीतून जो पाण्याचा प्रवाह वाहत आहे हा प्रवाह अनेक गावात जाताना पाहायला मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने पाटण शहरामध्ये केरा आणि कोयना या दोन नद्यांचं पाणी एकत्रित येतं आणि ते दोन्ही नद्यांचं पाणी एकत्रित आल्यामुळे पाटण शहरातील स्मशानभूमी असेल, बसस्थानक परिसर असेल, या ठिकाणी हे पाणी जाण्यास सुरुवात झालेली आहे. तर कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या कराड आणि चिपळूण या राष्ट्रीय महामार्गाला मोठा फटका बसलेला आहे, कारण या ठिकाणावरील पूर्ण वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोकणात जाणारा जो काही प्रवासी वर्ग होता त्यांना आता पाऊस थांबण्याची वाट पाहावी लागणार आहे. सध्या कोयना धरणाचे दरवाजे हे 12 फुटांवर उचलण्यात आलेले असून या ठिकाणी 90,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. या धरणातील पाणी सोडले गेल्यामुळे याचा फटका पाटण तालुक्यातील आणि कराड तालुक्यातील कोयना नदीकाठच्या गावांना बसण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र त्यासोबत कृष्णा नदीतही जे वाई तालुक्यातील महागणपती आहे त्या ठिकाणी सुद्धा पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे आणि धोम, बलकवडी, कनेर या धरणातूनही पाण्याचा सध्या विसर्ग सुरू असल्यामुळे कृष्णेला सुद्धा पूरस्थिती निर्माण होऊ लागलेली आहे. कराड शहरातील जो कृष्णा आणि कोयना नदीचा प्रीतिसंगम आहे त्या ठिकाणावरील मारुतीचं मंदिर हे पाण्याखाली गेलेले आहे, तर प्रीतिसंगमावरती सध्या पूरस्थिती निर्माण झालेली आहे. दुसरीकडे या पाण्याचा फटका हा सांगली शहराला प्रामुख्याने बसताना पाहायला मिळतो. त्यासोबत पलूस तालुक्यातील अनेक गावांनाही या ठिकाणी या पाण्याचा फटका बघायला मिळतो. आता आपल्यासोबत काही शेतकरी आहेत जे या भागातीलच आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत नक्की या पावसाचा काय फटका बसतो, काय सध्या परिस्थिती आहे. अचानक पाऊस वाढल्यामुळं शेत जमीन पाण्याखाली गेल्या, तांब्याचा बंधारा पाण्याखाली गेला. पहिला एक तर पाऊस नव्हता, अचानक वाढला आणि अचानक भरपूर पाणी आलं. ऊसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, भात शेतीचं नुकसान झालं, सर्व मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. एकंदरीत जो आत्ता आपण कोयना धरणातून पाणी सोडलं जात आहे त्यामुळे किती गावांना फटका बसू शकतो तुमच्या, किंवा काय परिस्थिती उद्भवू शकते? या कोयना भागातील जे नदीकाठची गावं आहेत, सुमारे माझ्या अंदाजाने एक 15-20 गावं आहेत. या 15-20 गावांना एक मोठ्या प्रमाणात ज्यावेळी महापूर वगैरे येतो त्यावेळी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फटका बसतो. आणि या भागातील जी नदीकाठी जी शेती आहे या शेतीमध्ये पण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोयाबीन असू द्या, भुईमुग असू द्या, भात शेती असू द्या, याचाही या ठिकाणी पावसामुळे मोठा फटका बसलेला आहे शेतकऱ्यांना. प्रशासनानं काही सूचना तुम्हाला दिले, भेट झाली, काय झाले? नाही, अजून तर प्रशासनाचे कोण लोक या ठिकाणी आलेले नाहीत. शेतीचं नुकसान काय झालेलं आहे, काही पंचनामे करण्यासाठी वगैरे अशी कोणी शासकीय लोक या ठिकाणी अजून आले नाहीत. सध्या जो पाऊस पडत आहे हा पाऊस असाच राहिला तर पूर येऊ शकतो का आणि कुटुंबांना, लोकांना त्याचा तोटा होऊ शकतो का?
मुळातच निसर्गापासून मोठ्या प्रमाणात शेतीला फटका म्हटला तर जास्त बसतो मोठ्या प्रमाणात फटका. आणि हा जर पूर जर ओसरला नाही तर शेतकरी पूर्ण कोलमडून जाईल आणि त्याच्यावर मोठं संकट येईल. खरं तर सध्या जे पाऊस पडत आहे तो 2 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावरती पडलेला आहे आणि गेल्या काही दिवसापूर्वी पाऊस सुरू झाला, त्यानंतर पेरण्या ज्यावेळी सुरू झाल्या त्यावेळी पाऊस थांबला आणि आता जो पाऊस सुरू होतोय तो नुकसानीचा पाऊस ठरू शकतो अशा पद्धतीने शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे. एकंदरीत ही जी परिस्थिती उद्भवली गेलेली आहे त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील तारळी धरणातून ही पाणी सोडण्यात आलेलं आहे. तारळी धरणातून ही मोठ्या प्रमाणावरती पाणी सोडलं गेल्यामुळे तारळी नदीला पूरस्थिती निर्माण झालेली आहे, कोयना नदीला पूरस्थिती निर्माण झालेली आहे, त्यासोबत कृष्णा नदीलाही पूरस्थिती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी अनिस नायकवडी यांनी उद्या आणि परवा 2 दिवस प्राथमिक शाळांना सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत. यामध्ये कराड, पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई आणि सातारा ही जी अतिवृष्टी भागातील जी तालुके आहेत या तालुक्यातील शाळांना आता सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर मान, खटाव, फलटण या कोरेगाव या तालुक्यातील शाळांना तेथील स्थानिक जे शाळा व्यवस्थापन असेल, ग्रामपंचायत असेल आणि शिक्षक यांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घेऊन सुट्ट्या जाहीर करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत. एकंदरीत सातारा जिल्ह्यामधील ही पूरस्थिती आणि पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरण म्हणजे कोयना धरण, हे कोयना धरणातून जो पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे तो आणखीन वाढवला तर त्याचा फटका निश्चितच कराड, पाटण तालुक्यातील तर नदीकाठच्या गावांना बसणारच आहे. मात्र याचा सर्वात मोठा फटका हा सांगली शहर आणि सांगलीकरांना बसणार आहे एवढं निश्चित आहे. न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, सातारा.